सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। हा विजय माझा नसून मंचरच्या प्रत्येक बंधू आणि भगिनीचा, मतदार राजाचा आहे। शरददादा सोनवणे, शिवसेनेचे सचिव रामभाऊ रेपाळे, त्याचप्रमाणे विकासभाऊ रेपाळे आणि तालुक्यातील सर्व शिवसैनिक, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य सचिन भाऊ, देवीदास भाऊ, त्याचप्रमाणे प्रवीण भाऊ, शहर प्रमुख आमचे संदीप भाऊ, सगळ्यांनी जे कष्ट घेतले त्याची आज मेहनत फळाला आली आहे। अजून काही सीटा यायची पाहिजे नव्हती, पण थोड्याफार फटकांनी काही ठिकाणी पराजय पत्करावा लागला, पण असो, हार के भी जीतने वाले को बाजीगर कहते। आणि सर्व मंचरकरांचं मनापासून धन्यवाद। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या मंचरच्या पावनभूमीमध्ये आज खऱ्या अर्थानं ऐतिहासिक असा विजय या आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरातील शिवसैनिक संपूर्ण साजरा करतायत। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचाराचा वसा आणि वारसा घेऊन महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथभाई शिंदे आणि किल्ले शिवनेरी जुन्नरचे आमदार माननीय शरददादा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आणि खऱ्या अर्थानं मंचरचे आदर्श सरपंच माननीय दत्ताभाऊ गांजाळे यांच्या नेतृत्वाखाली ही मंचरची निवडणूक त्या ठिकाणी झालेली आहे। आणि खऱ्या अर्थानं हा ऐतिहासिक शिवसेनेचा विजय म्हणावा लागेल। राजश्रीताई गांजाळे या मंचरच्या पहिल्या नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेच्या निवडून आलेल्या आहेत। तमाम शिवसैनिकांच्या वतीने मी त्यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो। आणि आज खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा सिद्ध झालंय हे मंचर शिवसेनेचं आहे आणि ही शिवसेना मंचरची आहे। आज खऱ्या अर्थानं जो मंचर शहराचा जो विकास आहे, आदरणीय एकनाथभाई शिंदे यांनी कोट्यावधी रुपयाचा निधी दिला आणि सर्व मंचरच्या मतदारांनी आज शिवसेनेवर विश्वास ठेवून आज शिवसेनेचं जे वादळ आहे ते वादळ कुणीही रोखू शकत नाही। आज सर्वच्या सर्व नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकताना दिसतोय। त्यामध्ये जुन्नर असेल, मंचर असेल, राजगुरुनगर असेल, चाकण असेल, तर या विजयामध्ये सहभागी राहणाऱ्या सर्व शिवसैनिकांचं, माता भगिनींचं, मतदार बंधू भगिनींचं शिवसेना आंबेगाव तालुक्याच्या वतीने आम्ही मनापासून अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।